नमो देव्यै महादेवी शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै नियतां प्रणतस्मतां। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते। नारायणी नमोऽस्तुते। सज्जनो नमस्कार, मी महेश कुलकर्णी. माझ्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज नवरात्रातली चौथा दिवस. मागच्या 3 दिवसापासून आपण पहिली माळ, दुसरी माळ, तिसरी माळ आणि उद्याची चौथी माळ या 3 माळेचा आपण आढावा घेतला. 3 माळेचे तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले असतील नसतील. या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण थोडंसं बॅक जाऊ, मागे जाऊ आणि पहिल्यापासून या नवरात्रातला पहिला दिवस हा शैलपुत्रीचा असतो. याबद्दल मी सगळं सांगितलं आहे व्हिडिओमध्ये. दुसरा दिवस नवरात्रीचा ब्रह्मचारिणीचा असतो. तिसरा दिवस चंद्रघंटेचा असतो. चंद्रघंटा या पहिल्या दिवशी बाळ जन्माला आलं, एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल, नवीन लग्न करायचं असेल, तत्सम जन्माला आलं. कुठली गोष्ट जन्माला घालायची, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उपासना केली की नवीन कामाची सुरुवात निश्चितपणे होणार. त्याला पहिला दिवस. दुसरा दिवस नवरात्रीचा बाळ जन्माला आल्यानंतर त्याचं शिक्षण सुरू होतं. साधारणतः 12-13 वर्षाचा काळ याच्यामध्ये तो शिक्षण घेतो आणि शिक्षण घेत असताना पुढे त्याला ऑपॉर्च्युनिटी येतात, ऑफर्स मिळतात चांगल्या. आणि मग तिसरा दिवस नवरात्रीचा चंद्रघंटेचा. तर चंद्रघंटा तुम्ही जर बघितलं तर तिच्या कपाळावर चंद्रासारखी घंटा आहे म्हणून तिला चंद्रघंटा देवी म्हणतात. या चंद्रघंटा देवीच्या समोर जे चंद्रघंटे देवीची जी पूजा करतात त्यांना ऑफर्स येतात चांगल्या ऑफर्स आल्या, लग्नाची ऑफर्स आली, लग्न झालं. आता लग्न झाल्यानंतर पुढचा प्रश्न काय, पुढे काय, पुढचा काय. लग्नानंतर बघा तुम्ही, लग्नानंतर प्रत्येक विवाहित जोडप्याला आता ठीक आहे, पण विवाहित जोडप्याला असं वाटतं की संतती झाली पाहिजे आणि चौथी देवता आपल्याला संतती येण्याचं काम करत. म्हणून त्या देवतेचं नाव आहे, जी पर्टिक्युलरली आजची माळ आहे तिला म्हणतात कुष्मांडा. बघा या शब्दामध्येच तुमच्या लक्षात येईल कुष्मांडा. निर्माण होण्यासाठी, एखादं गोष्ट निर्माण होण्यासाठी ज्या कवचाची गरज लागते त्या कवचाला अंडा असं म्हणतात आणि हिचं नावच आहे कुष्मांडा. त्या कुष्मांडा देवतेचा फोटो बघा मित्र. या फोटोमध्ये भगवतीच्या हातामध्ये एक मातीचा घट आहे. या मातीच्या घटात पूर्वीच्या काळी आता टेस्ट ट्यूब येत, पूर्वीच्या काळी मडके होते. मडक्यांमध्ये मुलं जन्माला घातली जायची. आता तुमची टेस्ट ट्यूब बेबी आहे ना, तशी पूर्वीच्या काळी टेस्ट ट्यूब बेबी म्हणून मडक्यांमध्ये, माठामध्ये, गटामध्ये मुलं जन्माला घातली जायची. एका व्यक्तीच्या पोटी, एका महिलेच्या पोटी 100 मुलं जन्माला येऊ शकतील का? आता येत नाही, पण पूर्वीच्या काळी व्हायचं. आपल्या आजी आजोबा, पणजी पंजोबा बघा तुम्ही, 7 मुली 8 मुलं, 12 असायचे घरामध्ये मुलं झाले. 100 कौरव कसे जन्माला आले? कौ म्हणजे मडका, माठात जन्माला आले म्हणून त्यांना कौरव असं म्हणतात. हे कौरव 100 जन्माला आले माठामध्ये. म्हणजे काय की ही जी कुष्मांडा देवता आहे, ह्या कुष्मांडा देवतेच्या हातामध्येच माठ आहे. आणि ही देवता असं म्हणते की जर तुम्हाला संततीबद्दल काही इश्यू असतील, संततीबद्दल काही प्रॉब्लेम असतील. आता संततीबद्दल काय प्रॉब्लेम असतात बरं? तर संततीचा पहिला सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम असा असतो की काहींना होतच नाही. लग्न झालं, 4-5 वर्ष झाले, 6 वर्ष झाले, संतती नाही. 7 वर्ष झाले, संतती नाही. काहींचं मिसकॅरेट होतं पहिल्या महिन्यात, दुसऱ्या महिन्यात, तिसऱ्या महिन्यात.
मग ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या जर नाहीशा करायच्या असतील तर भगवती कुष्मांडेची उपासना करणं गरजेचं आहे. आणि अनिशा नवरात्र चालू आहे मित्रांनो. ह्या नवरात्रामध्ये जे म्हणतो ना आपण की वाहत्या गंगेत हात धुवून घ्या, हा चौथ्या देवतेची उपासना करा. बरं, उपासना काय करायची? आता हे चौथ्या देवतेची उपासना काय करायची ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर कुष्मांड तुम्ही नित्यनेमाने पूजा करत झालात. पहिल्या दिवशी केली, दुसऱ्या दिवशी केली, तिसऱ्या दिवशी केली, आता चौथ्या दिवशीची पूजा करायची. आता कुष्मांड देवता म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की संततीचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते कुष्मांडेची पूजा आणि उपासना करा. पण उपासना कशी करायची? संतती प्राप्त व्हावी या हेतूने श्रीकृष्णाचं स्मरण किंवा श्रीकृष्णाचं मंत्र या कुष्मांडा देवतेच्या समोर बसून एक माळ जप तुम्हाला करायची आहे. एकच दिवस. तुम्हाला वाटलं तर तुम्ही नंतर पुढे कंटिन्यू करू शकता, पण किमान या चौथ्या दिवशी एक माळ जप तुम्हाला करायची. त्याचं नाव असं, तो मंत्र असा संतान गोपाल मंत्र म्हणून त्याचं नाव असं संतान गोपाल मंत्र. आणि तो मंत्र असा आहे, देवकी सुत गोविंदम वासुदेव जगतपथे देहि मे तनय कृष्णम त्वामहम शरणम गतः. मित्रो, खाली मंत्र तुम्हाला, एवढ्या मंत्राचा जप तुम्हाला कुष्मांडा देवतेच्या समोर बसून, म्हणजे उद्याच्या चौथ्या माळ्याच्या जी देवता आहे त्या देवतेच्या समोर बसून, मग तुमच्या घरात तुम्ही देवती फोटो प्रतिमा मांडली असेल, तुम्ही घटस्थापना केली असेल, तुम्ही दिवा लावला असेल, या समोर बसा आणि हा एक माळ जप उद्याच्या दिवस तुम्हाला निश्चितपणे करायचा आहे. मग हा जप तुमचा झाला. जप झाल्यानंतर देवीला उद्या कुठल्या रंग बरं चालणार आहे? तर देवीचा रंग उद्या आहे, माहिती आहे सगळ्यांना, ऑरेंज. कुठला रंग आहे? ऑरेंज. हां, कारण आजच सगळ्यांच्या कपाटातल्या साड्या निघाल्या. माझ्याकडे तर ऑरेंज रंगाची साडीच नाही. हां, शोधा. आणि उद्याचा रंग ऑरेंज. मग या ऑरेंज रंगाचं उद्या दान करायचं. मग ऑरेंज रंगाचं दान तुम्ही काय करू शकतात? मसुराची डाळ दान करू शकतात, संत्री, ऑरेंज संत्री दान करू शकतात, है ना, हे दान तर करूच शकतात. पण मित्रांनो, उद्याचा नैवेद्य काय आहे देवीला चालणारा? तर उद्याचा नैवेद्य आहे मालपुवा. आता मालपुवा कसा असतो हे तुम्ही चित्र बघा. तुम्ही मालपुव्याचा नैवेद्य दाखवायचा. पण उद्या विशेष म्हणजे चतुर्थी पण आहे, आणि चतुर्थी असल्यामुळे नैवेद्य उपास असल्यामुळे तो मालपुव्याचा नैवेद्य भक्षण करता येत नाही. मग काय करायचं? मग असं करायचं, काजू कतली नावाचं वस्तू आहे तिचा नैवेद्य दाखवायचा. काजू कतलीचा दाखवा, पेढ्याचा दाखवा, दुधापासून तयार झालेल्या अनेक गोष्टींचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. विशेष करून काजू कतली, विशेष करून मालपुवा, ह्या दोन यांचं तुम्ही दान केलं तरी चालतं. काजू कतलीचं विशेष करून याचं दान केलं तरी चालणार. काजू कतलीचं दान करा. आता हा झाला रंगाचा आणि नैवेद्याचा प्रकार. आता रंग झाला, नैवेद्य झाला, मग पुढे काय? तर पुढे आहे देवीची माळ, गटाची माळ. कुठल्या रंगाची फुलं देवीला व्हायची आहेत, कुठल्या रंगाच्या फुलांची माळ देवीला घालायची आहे? तर आबोली रंगाची माळ किंवा आबोली रंगाचे फुलं हे देवीला व्हायचे आहेत. मग त्याच्यामध्ये झेंडू असेल, आबोली नावच आबोली आहे, आबोली रंगाची माळ असेल, आबोलीचं फुलं असतील, त्या आबोलीच्या फुलांची माळ देखील तुम्ही देवीला घालू शकता. अशी रीतीने देवीची पूजा करायची, छानपैकी आरती करायची आणि देवीला मनोभावे मनापासून देवीची प्रार्थना करायची. हे भगवती कुष्मांडा, आम्हाला देखील संततीची प्राप्ती होऊ दे. ज्याला नाही त्याने करायची, आणि ज्याच्याकडे आहे त्याने काय करायचं? आमच्या संततीची वाढ निश्चित होऊ दे, चांगली होऊ दे, तिची प्रगती होऊ दे. त्या संततीमध्ये दुर्बुद्धी शिरू देऊ नको, शुद्धबुद्धी आली पाहिजे. हे देखील संततीला आपण उद्याच्या देवतेला सांगायचं की हे भगवत आहे, माझी जी संतती आहे त्या संततीची चांगली देखभाल झाली पाहिजे, तिच्यावर चांगले संस्कार झाले पाहिजेत. आम्ही संस्कार करायला कमी पडत नाही, पण कदाचित आमच्याकडनं काही चूक झाली असेल तर ती त्याच्यावरती तसे संस्कार पडू देऊ नको, त्याच्यावर चांगले संस्कार पडले पाहिजे. हे उद्या देवीला प्रार्थना करायची. मित्रांनो,
बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की नवरात्र झाले, संपले, आता मग काय, मग सगळं उचलायचं आणि स्वाहा पाण्यामध्ये विसर्जन करायचं. तर असं करू नका. का करू नका? त्यातल्या बघा तुम्ही वाहिलेले तांदूळ असतील, देवीच्या अंगावर वाहिलेले, देवीच्या अंगावर घातलेले 16 शृंगारापैकी काही शृंगार असतील. एवढंच नाही, जो तुम्ही अखंड ज्योत लावली, अखंड दिवा जाळलाय, तो दिवा जाळल्यानंतर जेव्हा नवरात्र उत्थापन होते, पर्टिक्युलर जेव्हा नवरात्राची उत्थापना होते, गट हलवले जातात, त्यानंतर आपण असा विचार करतो की आता या तेलाचं काय करायचं, जोपर्यंत दिवा चालू आहे, जोपर्यंत दिव्यात तेल आहे, तोपर्यंत जळून जाऊ द्या. असं करायचं नाही. ते उरलेलं तेल जोपर्यंत तुमची घट विसर्जन झाले होत नाही, तोपर्यंत अखंड दिवा चालू ठेवायचा. पण ज्यावेळेस तुम्ही घटाची विसर्जन केलं, घटाचं जसं विसर्जन झालं तसं दिव्याचं विसर्जन करायचं असतं. मग विसर्जन त्याच्यामध्ये दिवा काय फूक मारून विझवायचा? अजिबात नाही. दिवा कधीही विझवू नाही, तो ऑटोमॅटिक विझला पाहिजे. मग काय करायचं? मग त्या दिव्यातलं जे तेल आहे ते एका भांड्यात काढून घ्यायचं आणि तशीच वात जळती त्या ठिकाणी ठेवायची. मग काही वेळानंतर वातीतलं तेल संपलं की ती वात ऑटोमॅटिक बंद होणार, वाढवणार. आणि मग ते वातीचं काय करायचं, ह्या तेलाचं काय करायचं, हे मी तुम्हाला उद्याच्या भागामध्ये एक एक करून सांगतो. त्या तांदूळांचं काय करायचं, त्या 16 शृंगाराचं काय करायचं, हे सगळं मी तुम्हाला उद्याच्या भागामध्ये एक एक करून सांगणार आहे. उद्यापासून आपले काहीतरी 5 दिवस उरणार. या 5 दिवसामध्ये मी ह्या 5ही गोष्टींचं तुम्हाला विश्लेषण करून सांगेन. कृपया करून जर अजूनही कोणी माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुम्हाला जर वाटत असेल तर बेल आयकन दाबा. म्हणजे काय होईल, नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. मित्र हो, एक श्लोक म्हणूया आणि आजच्या या व्हिडिओची इथेच सांगता करूया. तुम्हाला येत असेल तर तुम्ही माझ्या मागून म्हणा. नमो देव्यै महादेवी शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियतां प्रणता स्मतां बुलम्बे मात की जय. भवानी माता की जय. जय अंबे माता.